मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी नमस्कार मैत्रिणींनो, चला आजच्या रेसिपीमध्ये मस्त पण टेस्टी असं छोले भटुरीची रेसिपी बघणार आहोत। एकदम तुम्हाला नवीन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि छोले तर इतकी चव लागते खायला। चला तर मग वेळ न वाया घालवता आजची ही रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आज एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे, छोले भटुरे। तर त्यासाठी छोले का नाही भिजू घातले होते रासार आणि खूप छान भिजलेले आहेत। हे पहा असे मस्त भिजलेले आहेत। आता कुकरला आपण लावायचे आहेत। तर इथं कुकर घेतलेला आहे, सगळं काढून घेऊया। तर पाणी ओतून शिजवून घेऊया। स्वच्छ धुवून घेतला आणि एकदा आणि थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे। मीठ टाकूया, 2-3 ना काळी मिरी, लवंगा ते टाकलेले आहे। कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊया। छोले शिजूस तर आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया। इथं घेतलेला आहे रवा, चाळून घेऊया। आता ह्याच्यात करूया मिक्स दही, म्हणजे रवा चांगला भिजला जातोय पीठ चाळूस तर। दही थोडंसं पाणी वतलेलं आहे, तर मिक्स करूया पहिला। मोठा रवा घेतलेला आहे, असा केल्यान का नाही लगेच भिजतो या। आता घेऊया मैदा चाळून, चाळून घेते। तर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, थोडंसं तेल 1 चमचा भर, सोडा घेतलेला आहे, तर थोडासा सोडा घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया। तर थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळून घेऊया, छान घट्ट असं। तर मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं सैल मिळालं आहे, म्हणजे रवा घातलाय ते आणि थोडंसं पाणी करून घेते, त्यामुळे थोडंसं ढिल्लं मळलेलं आहे। आता आपण झाकून ठेवूया, काढून घेते, झाकून ठेवून देऊया। आता इथं मसाला आपण बारीक करून घेऊया। इथं 2 घेतलेले आहेत कांदा, 3 टमाटर घेतलेले आहेत, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर इथं घेतलेला आहे चॉपर। कांदा आपण पहिला बारीक करून घेऊया। असा मोठा मोठा जरा कापून घ्यायचा। आता चॉपर मध्ये टाकूया। तर चॉपरला लावून घेऊया। तर बारीक करून घेते।
करून घेतलेला आहे. लय जास्त बी बारीक केलेलं नाही मी, मध्यम असं ठेवलेलं आहे. तर ह्याला साईडला ठेवूया. आता घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्याच्यात अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेऊया. मोडून टाकूया. आता एवढंच फिरवून आणते. इथे करून घेतलेले आहे लसूण आणि हिरवी मिरची आणि अद्रक पेस्ट. आता आपण टमाटो बारीक करून घेऊया. तर पेस्ट करून आणलेले आहे. मस्त अशी पेस्ट झाली. आता सगळं साईडला ठेवूया. तर आपण छोले पातेल्यात बनवणार आहे. तर त्यासाठी ठेवलेलं आहे पातेलं, चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात टाकूया बटर, तेल. बटर नसलं तरी बी चालतंय, तेलात केलं तरी बी छोले मस्त होतात आपले. तेल बटर चांगलं गरम करून घेऊया. चांगलं व्हायला लागलेलं आहे. त्याच्यात टाकूया जिरा 1 चमचा, तून अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट. छान असं भाजूया. आता ह्याच्यातच टाकूया कांदा. छान असं भाजून घेऊया कांद्याला. कांदा चांगला भाजावा म्हणून असं थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लगेच भाजला जातो. तर कांदा हलवून छान असा भाजून घेऊया सोनेरी कलर पातळ. कांदा आपला मस्त छान असा भाजलेला आहे. मस्त असा भाजलेला आहे. तर ह्याच्यात टाकूया आपण लाल तिखट. ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद, धना पावडर, चना मसाला. आता याला चांगलं भाजून घेऊया. आता मसाला चांगला भाजलेला आहे. आता ह्याच्यातच टाका टमाट्याची पेस्ट बनवून घेतलेली आपण, त्याला बी भाजून घेऊया. थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन वते, म्हणजे मसाला करपुनी म्हणून. आणि चांगला मसाला आपण भाजून शिजवून घेऊया. मसाला मस्त असा भाजायला लागलेला आहे. कशी तरी आल्या बघा मस्त असं. तर एकदा मिक्स करून घेऊया. छान असा भाजून घेतला की नाही मसाला, खूप छान होते भाजी. कुठली बी बनवा तुम्ही. आपले छोले बी इकडे शिजलेले आहेत, शिट्टी गेलेली आहे. मस्त असे शिजलेले आहेत. आता थोडंसं का नाही जे खडे मसाले आहेत का नाही काढून घेऊया आपण सगळे. तर काढून घेतले ते एखादं राहिलं तरी बी चालतंय. असं चमच्याने घेऊन बघायचं येते ताशीवर. आता थोडंसं याला मॅचरनं मॅच करून घेऊया असं चमच्यानंच. तर बारीक करून घेतलं पहा. एखादं तसंच आहे, एखादं बारीक झालेलं आहे. आणि घट्टपणा किती आलाय पहा मस्त असा. तर आता सगळं ह्याच्यात ओतून घेऊया आपण. आता मसाला बी एकदा मिक्स करते आणि एकदा. तर सावकाश असं ओतून घ्यायचं.
पाणी ओतलेलं आहे, जास्त नाही, थोडंसं. तर एकदम मिक्स करूया. तर मीठ टाकूया, थोडंसं टाका. आपण चणे शिजवताना मीठ टाकलं होतं आणि मसाले भाजताना बी मीठ टाकलं होतं, तर मीठ टाकले. एकदा हलवून घेऊया. मी थोडंसं घट्टपणाच ठेवलेलं आहे. तुम्हाला आणि थोडंसं पाणी जास्त वाटलं तर थोडंसं गरम करून वता. आता ह्याला शिजू देऊया. मस्त असे छोले शिजायला लागले, तरी बघा खूप छान आलेले आहेत. तरी जवळनं दाखवले एकदम. हे पहा काय भारी तरी आलेले आहे, मस्त. आणि एकदम घट्ट झालेलं आहे असं छान. एकदम मिक्स करून घेऊया. मस्त झालेले अशी, मस्त असा सुगंध बी घरात यायला लागला एवढा छान. आता वरनं टाकूया कोथिंबीर. आणि थोड्या वेळ शिजू देऊया. इकडल्या साईडला ठेवूया आणि इकडे छोले बनवूया आपण. बटर बनवून घेऊया. तर बटोरे बनवायसाठी आपलं पीठ बी भिजले का बघूया. तर पीठ एकदा मळून घ्यायला लागलेले आहे. छान भिजलेलं आहे पीठ. आता एक गोळा तोडून घ्यायचा. थोडंसं पळपुटाला तेल लावूया, म्हणजे चिटकणार नाही. आता लाटून घेऊया. असं लांबकुळाच लाटून घ्यायचं आहे. दाखवलेल्या पद्धतीनं. मस्त असं बनलेलं आहे पहा. आता आपलं तेल बी चांगलं गरम झालेलं आहे. असं उचला. मस्त असं फुगायला लागलेला आहे. फिरवून घे. तर मस्त असं फुलायला लागलेत पहा. हा काय कलर. हे पहा काय भारी फुललेला आहे. मस्तच छान असं फिरवून का नाही दोन्ही साईडने तळून घेऊया बटुरे. मस्त फुगायला लागले. कलर बी छान यायला लागलेला आहे. दोन्ही साईडने कसं मस्त फुलले पहा. तर छान तळलं गेलेलं आहे. काढून घेऊया एका जाळीवरती. बनवूया. तुम्हाला कसं मोठं हे पातळ बनवायचं आहे तेवढा आकाराचा तुम्ही गोळा बनवू शकता या. तर मी एवढा घेतलेला आहे. तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. सोपं आहे करायला, लय अवघड नाही. कधी तर जरा वेगवेगळं खाऊ वाटतंय तेव्हा नक्की करून खायचं हे. तर मस्त असं लाटून घेतलेलं आहे. असं उचलायचं आणि असं तेलात सोडायचं. असं मस्त असं वर येते फुगून. थोडंसं असं तेल हे करा.
तर मस्त असा बटुरा आपला फुललेला आहे. हे पहा काय भारी दिसतोय. कलर बी खूप छान आलेला आहे. मस्त असं फुलायला लागलेले आहेत. तर मस्त झाले छोले बघा, मस्त असे शिजलेले आहे. आता सर्व करूया. तर मस्त आपले छोले भटोरे बनवून रेडी झालेले आहेत. टम्म असं फुगलेले भटोरे. हे पहा काय मस्त असं फुगले आलेलं आहे. तोडून दाखवते. मस्त असा जाळीदार झालेला आहे. पहा भारी झालेलं आहे. नक्की एकदा करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोंडपातूर खात राहावा, मस्त राहावा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं मनापासून धन्यवाद. बाय.